गेली 4 टर्म मी राजकीय क्षेत्रामध्ये वावर करते। इथे नगरसेविका म्हणून निवडून आले होते। काही काळ मी नगराध्यक्ष होते। त्याच्यानंतर पुन्हा 2.5 वर्षासाठी नगराध्यक्ष पद माझ्याकडे आलं। काही काळ मी उपनगराध्यक्ष होते। सगळ्या कमिट्यांची सभापतीपद मला मिळालेले आहेत। सर्व अनुभव माझ्या गाठीला चांगले आहेत आणि त्याचाच मी आता वापर करून पुढचं जे पण माझं काही विजन आहे त्याला मी पाठबळ देणार आहे। जंजिरा नगर परिषद सार्वत्रिक निवडणुका 2025 या 2025च्या नगराध्यक्षाच्या उमेदवार म्हणून माझं निवड झालेली आहे आणि मला असं वाटतं की यापूर्वीही मी नगराध्यक्ष झालेली आहे। 11, 12, 13, 14 या दरम्यानही मी नगराध्यक्ष म्हणून एक पद भूषवलेलं आहे आणि आताही या वर्षी मला एकदा संधी आलेली आहे। मागे जी पण काय माझी अपुरी स्वप्न होती ती पूर्ण करण्याची आता मला संधी आलेली आहे आणि त्याच्यामुळे मी पुन्हा राजकारणामध्ये येण्याचा निर्णय घेतलेला आहे। आमदार महेंद्र शेठ दळवी यांच्या नेतृत्वाखाली आज शहरामध्ये जी काही डेव्हलपमेंट झालेली आहे जवळजवळ 325-30 कोटीच्या दरम्यान आज आपल्याकडे त्यांच्याकडून निधी आलेला आहे आणि त्या निधीचा आपण व्यवस्थित विनियोग करून प्रत्येक समाजाला प्रत्येक स्तरावर न्याय दिलेला आहे। आज माझ्यावर जो काही आमच्या आमदार साहेबांनी विश्वास टाकलेला आहे तो सार्थ करण्याचा मी नक्कीच प्रयत्न करेन आणि जनतेच्या ज्या काही समस्या आहेत प्रामुख्याने त्या सोडवण्याचा मी तंतोतंत प्रयत्न करेन। ह्याच्यामध्ये माझी ट्रान्सपरन्सी नक्की असेल। माझे पुढील विजन आहे की निवडणुकीमध्ये 100% मला यश मिळेल अशी तर अपेक्षा आहेच आणि तसा जनतेचा कौल माझ्याकडे आहे असं मला तरी एकंदर प्रचाराच्या दरम्यान सगळं जाणवते आहे आणि जर का मी इथे सक्सेस झाले तर माझे बरेच विजन आहेत की प्रामुख्याने पर्यटनावर आपण भर द्यायचा आहे की मुरुड हे शहर पर्यटन क्षेत्र म्हणून विकसित आहे आणि ते अजून कसं डेव्हलप होईल त्याकडे माझा प्रामुख्याने कल असेल। मग जिथे आज आपण पाहिलेलं की पॅरासेलिंग असेल, पॅराग्लायडिंग असेल, वॉटर स्पोर्ट्स असतील, त्याच्यानंतर एक स्कुबा ड्रायव्हिंग, अजून दुसरं एक प्रामुख्याने म्हणजे क्रूजचं आमचं एक नियोजन आहे की जेणेकरून आपल्या समुद्र किनाऱ्यावरून ते संध्याकाळच्या रोषणाईत क्रूज ही निघणार बोट आणि ती संपूर्ण आपल्या कासा किल्ल्याला राऊंड मारून पुन्हा किनाऱ्यावर येणार अशी आमची एक चांगली संकल्पना आहे की जेणेकरून पर्यटक आहेत ते आपल्याकडे चांगल्या दृष्टीने आकर्षक होतील। आज जो पर्यटक आहे तो 1 दिवसासाठी येत असेल तर तो 2 दिवस राहील आपल्याकडे आणि त्याच्या माध्यमातून आपल्याला लोकांसाठी किंवा व्यावसायिकांसाठी व्यवसाय निर्मितीसुद्धा होऊ शकते। टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। पाहत रहा टाइम्स डिजिटल।